अरे आग में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो। वो आप आग में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो। अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो, तो जिंदा रहोगे, तब जिंदा रहोगे, नहीं तो तुमको मारा जाएगा। तुम्हारी हालत बकरे जैसी होगी, बकरे को काटा जाएगा, 100 हिस्से किया जाएंगे, खुरमुंडी तुम्हारी अलग होगी, तुम्हारे खुरमुंडी अलग होगी, तुम्हारा भेजा अलग होगा, तुम्हारा ये 100 हिस्से डाले जाएंगे, 100 घर में पकाए जाएंगे और ओबीसी को खत्म किया जाएगा। यासाठी तुम्हाला माझी सर्व विनंती आहे, सर्व माझ्या ओबीसी बांधवांना, की या ठिकाणी आपण आलात, एकच विचार करा, जोपर्यंत 2 सप्टेंबरचा काळा जिहाद रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, तरच आपण वाचू, आणि आपण वाचू तर इतरांना वाचवू। आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा, ही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो। आणि आपण लाखोच्या संख्येने ते आलात, यामुळं मला वाटतं महायुती सरकारला आता होश येईल। आणि हेही सांगतो, जर हा जिहाद रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक, त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे। म्हणून आपणाला बांधवांनो, आपण यासाठी तयार राहावं अशी नम्रपणे विनंती करतो। आणि मोठ्या संख्येने आपण आलात, आपल्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगतो, मला राजकारण करायचं नाही। जांडी या मोर्चामध्ये गेली 20 दिवस प्रचंड मेहनत घेतली, अनेक गावी फिरून आले, त्यामुळं आम्ही आमच्या नेत्याकडे आपण बघू नका, मी नाही तर कोणीतरी दुसरा येईल लढायला, पण जो लढायला तुमच्यासाठी येईल त्याच्या पाठीमागे राहा। विजय वडेट्टीवार जर बेईमानी करेल तर वडेट्टीवारांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा। जो तुमच्या भावनेशी खेळेल त्याचा बंदोबस्त करा, कारण ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी शिरता कामा नये, आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नये, आमच्याकडे कोणी घुसपोटी करता कामा नये, यासाठी लढण्यासाठी सिद्ध व्हा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो। आणि तो आमचा एक मंत्री आबासाहेब पाटील, ज्याच्या पोटात त्याच्या ओठात, तो म्हणतो की कर्ज मागणीसाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागतात। काऊन तर या संदर्भात त्यांची भूमिका अशी आहे की ते म्हणतात, कुठे गेलं रे कागद, ते काय म्हणले त्यांनी, आबासाहेब पाटील सहकार मंत्री, हे सहकार मंत्री म्हणतात की बांधवांनो, आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलं आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात। वारे शाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, हा विश्वास देतो। आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय सेवा, जय भीम, राम राम, वासलाम वालेकुम। जय ओबीसी, जय ओबीसी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।